तुम्ही कधी नोटीस केलंय का? की काही लोकांशी बोलताना आपण त्यांना ऑटोमॅटिकली सीरियस घेतो, राइट? आणि काही लोकांना आपण घेत नाही. आता डिफरन्स जो आहे, याचा जो फरक आहे, हा बेसिकली टॅलेंटमध्ये नसतो. तो ॲक्चुअली त्यांच्या प्रश्नांमध्ये असतो. कसं आज काही असे क्वेशन्स मी तुम्हाला सांगतो. अ, जे विचारलात तर डेफिनेटली तुमची व्हॅल्यू जी आहे, ती क्वाइटली कमी होते. सर्वात पहिला जो क्वेश्चन आहे, ते जनरली आपण एकमेकांना विचारतो, तो आहे की तुझा पगार किती आहे? ठीक आहे ना? सो बेसिकली कसं आहे की हा जो क्वेश्चन आहे 2 गोष्टी दाखवतो. एक तर तुम्ही कंपॅरिझन मोड्समध्ये आहात. तुम्हाला सक्सेसची जी डेफिनिशन आहे ती फक्त सॅलरी वाटते. ठीक आहे? हाय स्टँडर्ड जे लोकं असतात ना, तो आहे ते असा क्वेश्चन कधी विचारत नाही. ते काय विचारतात, की तुम्ही कुठल्या स्किलवर काम करताय, है ना? की जो ग्रोथ प्लॅन काय आहे, ह्याबद्दल ते विचारतात. इन्कम जी आहे ती प्रायव्हेट असतं प्रत्येकाचंच, ठीक आहे ना? आणि ग्रोथ जी आहे ती डिस्कस करता येते. सेकंड इम्पोर्टंट जो क्वेश्चन आहे तो आहे की घर स्वतःचं आहे की रेंटचं? हा प्रॅक्टिकल क्वेश्चन वाटतो. पण टोन जो असतो ना, जर त्याच्यामध्ये रॉंग असेल तर तो स्टेटस चेक केल्यासारखा वाटतो. रिअल जे मॅच्युअर्ड लोकं असतात ना, ते काय विचारतात, की बाबा तुमचं लोकेशन जे आहे ते कसं आहे? ठीक आहे ना? कम्यूट कम्फर्टेबल आहे का? फोकस जे आहे ते बेसिकली लाईफस्टाईलवर असतो. लेबलवर, सायकॉलॉजीवर, इन्सिक्युरिटीवर नसतो. ठीक आहे. थर्ड जो क्वेश्चन आहे, जे जनरली आपण एकानं विचारतो ना, प्रमोशन अजून नाही मिळालं? हा सेंटेन्स मोटिव्हेशन नाही. हा ॲक्चुअली अगेन हा कंपॅरिझन प्लस प्रेशर कॉम्बो आहे. ठीक आहे. इन्स्टेड काय विचारायचं? विचारायचं की तू जे आहे ते सध्या कुठल्या स्किलवर काम करतो आहे? पुढच्या लेव्हलसाठी म्हणजे समोर जर तुला जायचं आहे, तर तू त्यासाठी काय करतोय? अशा प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला विचारायला पाहिजे. बघ डिफरन्स काय आहे याच्यामध्ये, की पहिलं जे आहे ते जज करताय, दुसरं जे आहे ते सपोर्ट करताय. अंडरस्टूड? फोर्थ जर इम्पोर्टंट जो क्वेश्चन आहे ते आहे की ई किती आहे? लोन किती आहे? ठीक आहे ना? फायनान्शियल डिटेल्स म्हणजे पर्सनल टेरिटरी. जर तुम्ही बँकर आहात का? आपण नाही. तर हा क्वेश्चन क्युरिओसिटी नाही. ते काय इन्स्टिट्यूशन आहे. नेक्स्ट 5वा जो जनरल क्वेश्चन असतो, की माझं काम फ्रीमध्ये करून देशील का? किंवा यार तुझा कॉन्टॅक्ट तर आहे, तर तू माझं काम कमी पैशामध्ये करून देईल का? तर हे नेटवर्किंग म्हणजे काय असतं ना, म्युच्युअल रिस्पेक्ट असतं. ठीक आहे. फ्री एक्स्पेक्टेशन म्हणजे लो व्हॅल्यू सिग्नल्स. ठीक आहे. हाय व्हॅल्यू जे लोकं आहेत, ते काय म्हणतात, की ते अगोदर विचारतात, की बाबा तुझं नेटवर्क आहे, तर तुझं फीस किती राहणार? ठीक आहे. ते हे नाही विचारत, की बाबा फ्रीमध्ये करून देशील की काय म्हणून. कारण की त्यांना माहीत असतं, की स्किल जी असते ना, त्याला प्राईज असते. अंडरस्टूड? म्हणून त्यांना थांबा आणि स्वतःला विचारा, की यार हा प्रश्न जो आहे आम्हाला मोठं दाखवतोय की छोटं? ठीक आहे ना? खूप खूप धन्यवाद. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.